हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी शिकणार आहे. जनरली मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जी तर ती जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग या दोन ब्रांचेसवर अवलंबून आहे. म्हणजे बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग जी असते तर तिच्यामध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे, आयदर तो DNA असेल किंवा RNA असेल, तर हा जेनेटिक मटेरियल मॉडिफाईड केला जातो, चेंज केला जात असतो. आणि हे मॉडिफिकेशन करण्यासाठी जे सुटेबल एन्व्हायरमेंट आहे तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम केमिकल इंजिनिअरिंग करणार आहे. हा लक्षात, म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे बघा, हे जे स्टराईल एन्व्हायरमेंट आहे, जे या ठिकाणी पूरक असं वातावरण म्हणू कशासाठी, जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी कोण प्रोव्हाइड करत असते पूरक वातावरण, केमिकल इंजिनिअरिंग. तर बघा, समजा आपल्याला एखादा प्रोडक्ट प्रिपेअर करायचा असेल, वॅक्सिन तयार करायचं असेल, अँटीबायोटिक्स तयार करायचं असेल, एन्झाईम तयार करायचं असेल किंवा ऑर्गॅनिक ॲसिड और विटॅमिन तयार करायचं असेल, तर अशा वेळेस जे स्टराईल एन्व्हायरमेंट आहे, जे पूरक असं वातावरण जे तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम केमिकल इंजिनिअरिंग करत असते. कोणाला? जेनेटिक इंजिनिअरिंगला. बघा, एक सिंपल डेफिनेशन या ठिकाणी बघूया आपण. दी manipulation of genetic material towards the desired end in a directed and predetermined way using in vitro processes. बघा, या ठिकाणी सिंपल डेफिनेशन काय सांगितले, एखादा जेनेटिक मटेरियल आहे, त्या जेनेटिक मटेरियलला ज्यावेळेस आपण हँडल करणार, मॅनिप्युलेट म्हणजे टू हँडल, हा लक्षात, आपल्या पद्धतीनं त्याला मॉडिफाईड करणार. तर हा जो जेनेटिक मटेरियल आहे याला ज्यावेळेस आपण डिझायर एंडकडे नेणार, म्हणजे याच्यात अपेक्षित बदल करणार, अशा वेळेस आपण काय करणार आहे, जो प्री डिटर्मिनेड वे, म्हणजे अगोदरच आपल्याला माहीत असणार आहे की आपण असा चेंज केला तर याच्यामधनं हा जो बदल ह्या आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात, तर ही सगळी प्रोसेस जी तर ती कोणत्या कंडिशनला केली जाणार आहे, इन विट्रो कंडिशनला केली जाणार, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये. म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपण एखादा जीनमध्ये या प्रकारचा बदल घडवून आणला तर अशा वेळेस त्याच्यामध्ये असे अपेक्षित गुणधर्म आपल्याला मिळतील, असं या ठिकाणी आपण या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा डेफिनेशनला सांगू शकतो. बघा, जेनेटिक इंजिनिअरिंगला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणत असतात. याच्यामध्ये जे वेगवेगळे आपण म्हणणारे जेनेटिक मटेरियल आहे, समजा DNA, RNA किंवा या ठिकाणी प्रोटीन म्हणू आपण. DNA, RNA हे दोन जेनेटिक मटेरियल आहे. प्रोटीन पण आपण या ठिकाणी उदाहरणासाठी घेऊ, जेनेटिक मटेरियल म्हणणार नाही, फक्त उदाहरणं घेऊ या ठिकाणी. तर यांचं ज्यावेळेस रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये यूज केला जात असतो, त्यावेळेस यांचं जे मॉलिक्युलर वेट बेस या ठिकाणी वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, जसं ऑस्मॅटिक प्रेशरची असेल, आयन चेंज असेल किंवा क्रोमॅटोग्राफी असेल, स्पेक्ट्रोस्कोपी असेल किंवा मास स्पेक्ट्रोमेट्री असेल, ह्या किंवा इलेक्ट्रोफोरेसिस असेल, तर या वेगवेगळ्या टेक्निकच्या मदतीने आपण याच्यातले जीन जे तर ते एक्स्ट्रॅक्ट करत असतो. ओके, किंवा पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर करून आपण या ठिकाणी DNAच्या मल्टिपल कॉपीज या ठिकाणी तयार करू शकतो. ओके, तर हे झालं या ठिकाणी इंट्रोच्या बाबतीत. आपल्याला मेन कन्सेप्ट बघायची आहे बघा, PCR टेक्निक. ओके विद्यार्थी मित्रांनो, PCR टेक्निक म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन असं सुद्धा म्हणत असतो आपण. ही एक इम्पॉर्टंट या ठिकाणी टेक्निक आहे जी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये हिचा यूज केला जात असतो आणि महत्त्वाची अशी प्रोसेस आहे. तर बघा, PCR टेक्निक जी तिच्यामध्ये DNAचं सिंथेसिस होत असते इन विट्रो कंडिशनला. ओके, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये आउटसाईड द बॉडी ज्यावेळेस एखादी एक्सपेरिमेंट केला जात असतो लॅबोरेटरीमध्ये, त्याला इन विट्रो म्हणतात. आता PCRमध्ये काय केलं जाणार आहे, टू ऑब्टेन मल्टिपल कॉपीज ऑफ DNAच्या मल्टिपल कॉपीज ऑब्टेन केल्या जाणार आहे, त्याला आपण सिंथेसिस ऑफ DNA म्हणू. ओके, बघा, PCR वॉज डिस्कवर्ड बाय कॅरीमुलिस इन 1983. बघा, PCR ही जी टेक्निक आहे तर ही कोणी डिस्कवर केलेली, कॅरीमुलिस नावाच्या सायंटिस्टने. केव्हा डिस्कवर केलेली, 1983मध्ये. हा एक कॅलिफोर्नियाचा महान असा बायोटेक्नॉलॉजिस्ट होता. बघा, कॅरीमुलिसला त्याचं जे संशोधन आहे PCR टेक्निकचं, तर हे संशोधन केल्याबद्दल नोबेल प्राईजसुद्धा देण्यात आला आहे केमिस्ट्रीमधनं, आणि हा नोबेल प्राईज त्याला 1993मध्ये देण्यात आला आहे. त्याचा जो सहकारी होता त्याच्यासोबत हा नोबेल प्राईज जो आहे तर त्यांनी शेअर केला होता स्मिथसोबत. ओके, बघा, याच्यामध्ये कॅरीमुलिसनं काय केलेलं आहे, टॅक पॉलिमरेज नावाचं एक एन्झाईम यूज केलेलं आहे. लक्षात, टॅक पॉलिमरेज जे PCR टेक्निकसाठी फार महत्त्वाचं असते, आपण पुढे डिस्क्राईब करणार आहे. आणि हे जे टॅक पॉलिमरेज आहे हे 1989मध्ये मॉलिक्युल्स ऑफ द इयर म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं होतं. 1989मध्ये टॅक पॉलिमरेज नावाचं जे एन्झाईम आहे
तर ते मॉलिक्यूल ऑफ द इयर म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे. ओके, ही थोडीशी हिस्टोरी. ओके, याच्यावर एक प्रश्न तुम्हाला नीटला असतो हिस्टोरीवर. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, जी PCR टेक्निक आहे तर त्या PCR टेक्निकसाठी काही रिक्वायरमेंट आहेत आणि त्या रिक्वायरमेंट ज्या आहे तर त्या DNA मल्टिपल कॉपीज तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. तर पहिली थिंग जर बघितली आपण, ॲज यू कॅन सी इन डायग्राम, तर बघा पहिली या ठिकाणी रिक्वायरमेंट जी आहे तर ती आहे DNA सिक्वेन्स. हा जो DNA सिक्वेन्स आहे याच्यामध्ये जवळपास 100 ते 35 किलो बेस पेअर असले पाहिजे असा DNA सिक्वेन्स लागतो आपल्याला. कशासाठी? PCR टेक्निकसाठी. त्यानंतर अनादर कन्सेप्ट दिलेली तुम्हाला प्रायमर. आता प्रायमर जो या ठिकाणी, तर प्रायमर DNA प्रायमर असणार या ठिकाणी. रेप्लिकेशनमध्ये जसा RNA प्रायमर यूज केला जातो त्याप्रमाणे PCR टेक्निकमध्ये DNA प्रायमर असतो आणि या DNA प्रायमरला जवळपास 20 ते 25 बेस पेअर असतात. त्यानंतर तिसरी जी इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे PCR टेक्निकसाठी ती म्हणजे 4 प्रकारचे नायट्रोजिनस बेस, ज्यांना आपण म्हणू न्यूक्लिओटाइड्स. ओके, या ठिकाणी 4 न्यूक्लिओटाइड्स कोणकोणते बघा. या 4ही न्यूक्लिओटाइडला एकत्रितरित्या म्हणत असतात डिऑक्सी नायट्रो ट्रायफॉस्फेट किंवा डिऑक्सी न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट असं सुद्धा म्हणत असतात. ज्याच्यामध्ये बघा डिऑक्सी ॲडेनाइन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी सायटोसिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सी थायमिन ट्रायफॉस्फेट अँड डिऑक्सीगोनिन ट्रायफॉस्फेट असे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइडची आवश्यकता आहे. त्यानंतर अनादर महत्त्वाची थिंग म्हणजे थर्मोस्टेबल एन्झाईम. थर्मोस्टेबल एन्झाईम या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे टॅक पॉलिमरेज. ओके, हे जे टॅक पॉलिमरेज एन्झाईम आहे इट इज सिमिलर टू DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज सारखंच एन्झाईम आहे या ठिकाणी टॅक पॉलिमरेज. याला टॅक पॉलिमरेज का म्हणतात तर T जो आहे तर तो थर्मस आणि AQ जो आहे तर तो ॲक्वॅटिकस. म्हणजे हे जे एन्झाईम आहे तर हे थर्मस ॲक्वॅटिकस नावाच्या बॅक्टेरियापासून आयसोलेट केलं जात असते, म्हणून या एन्झाईमला टॅक पॉलिमरेज असं सुद्धा म्हणत असतात. त्यानंतर प्रोसेस घडवून आणण्यासाठी बफरची आवश्यकता असते. बफरमध्ये जनरली या ठिकाणी आपण म्हणणारे पोटॅशियम क्लोराईडचा बफर यूज केलं जात असते आणि इतर जे फॅक्टर्स आहे जसं आपण या ठिकाणी म्हणणारे मॅग्नेशियम आयन्स वगैरे ते सुद्धा या ठिकाणी लागणारे आणि PCRच्या ट्यूब लागणारे, ज्यांच्यामध्ये DNA जो आहे तर तो काय केला जाणार आहे, मॅनिप्युलेट केलं जाणार आहे. आणि शेवटचं म्हणजे इन्स्ट्रुमेंट किंवा आपण म्हणणारे मशीन, जे खाली तुम्हाला थर्मल सायक्लर म्हणून शो केलेलं आहे. हे मशीनसुद्धा या ठिकाणी आपण लॅबोरेटरीमध्ये तयार करतो इन विट्रो कंडिशनला, म्हणून मशीनची आवश्यकता पडणार आहे. मशीनमध्ये आपण DNA जे आहे तर त्याच्या कॉपीज तयार करणार आहे. बघा याच्यामध्ये जास्त करून प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला टॅक पॉलिमरेजवर विचारला जाऊ शकतो. टॅक पॉलिमरेज असं एन्झाईम असते की त्याचं 100पेक्षा जास्त टेम्परेचर जी तर ते सहन करण्याची कॅपॅसिटी असतात. कारण याच्यामध्ये जी प्रोसेस सुरुवातीची तर तिच्यामध्ये 95 डिग्री सेल्सिअसपर्यंत DNAला हिट केलं जाणार आहे आणि इतक्या लेवलला जे एन्झाईम काम करते तेच एन्झाईम या ठिकाणी आपण यूज करत असतो. कोण यूज करतात? टॅक पॉलिमरेज. ओके, ही झाली रिक्वायरमेंट ज्याच्यात आपण सांगितलं DNAचा सॅम्पल, त्यानंतर DNA प्रायमर, न्यूक्लिओटाइड्स, त्यानंतर टॅक पॉलिमरेज, बफर, कोफॅक्टर, त्यानंतर आपण म्हणणारे PCRच्या ट्यूब्स आणि थर्मल सायक्लर म्हणत असतो आपण, मशीन म्हणू आपण PCRचं. ओके, तर या रिक्वायरमेंट कशासाठी? PCR टेक्निकसाठी. ओके, जनरली PCR टेक्निक जी तर PCR टेक्निकमध्ये 3 स्टेप असतात. त्याच्यातली पहिली स्टेप आहे बघा हीट डिनेचुरेशन, दुसरी स्टेप आहे एनेलिंग आणि तिसरी जी स्टेप आहे तिला पॉलिमरायझेशन पण म्हणतात, एक्सटेन्शन पण म्हणत असतात. ओके, तर बघा पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जाणार आहे, पहिली जी स्टेप आहे तिच्यामध्ये जो सॅम्पल DNA तर त्याला हीट केलं जाणार आहे जवळपास 91 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 91 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर DNAला मिळाल्यामुळे DNAचे जे 2 स्टँड आहे त्या 2 स्टँडच्या दरम्यान जे हायड्रोजन बॉन्ड आहे तर ते ब्रेक होतात आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर डबल स्टँडर्ड DNAचं रूपांतर सिंगल स्टँडर्ड DNAमध्ये होत असते. याच्यामध्ये या ठिकाणी टेम्परेचर जे तर याची आवश्यकता जास्त का पडते तर सिम्पली गोनिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतात आणि त्या 3 हायड्रोजन बॉन्डला ब्रेक करण्यासाठी जास्त टेम्परेचरची आवश्यकता असते. म्हणून या ठिकाणी काय सांगितले, हीट डिनेचुरेशन प्रोसेसमध्ये 91 डिग्री सेल्सिअस DNAला टेम्परेचरची आवश्यकता असते, ज्याच्यामुळे डबल स्टँडर्ड DNA जो आहे तर तो सिंगल स्टँडर्डमध्ये कन्वर्ट होत असतो. बघा
या ठिकाणी हा डबल स्टँडर्ड DNA, या डबल स्टँडर्ड DNAला किती टेम्परेचर दिलं आहे, 91 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिले. त्या स्टेपला काय म्हणलो आपण, हीट डिनॅचरेशन. ओके, या ठिकाणी 91 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मिळाल्यामुळे हा जो डबल स्टँडर्ड DNA याचं रूपांतर कशात झालं आता, सिंगल स्टँडर्ड DNA. बघा 5' to 3', 3' to 5'. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे बघा एनेलिंग. एनेलिंग म्हणजे एक प्रकारचं कूलिंग म्हणू आपण, थंड करणे. लक्षात. मग या प्रोसेसमध्ये काय होणार आहे बघा, it a pairing of primer to single standard DNA segment and the primer have to be designed as per the requirement. In this step, required temperature is about 55 degree Celsius. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, एनेलिंग प्रोसेस जी, तर या एनेलिंग प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहे, जे सिंगल स्टँडर्ड DNAचं सॅम्पल आहे तर त्या सॅम्पलमध्ये जे प्रायमर आहे ते ॲड करणार आहे. कोणते प्रायमर असणार आहे, हे DNA प्रायमर असणार आहे. आणि हा DNA प्रायमर आपण या सिंगल स्टँडर्ड DNAच्या सेगमेंटमध्ये ॲड करणार. लक्षात. आणि ही जी एनेलिंग स्टेप आहे तर हिच्यामध्ये किती टेम्परेचरची आवश्यकता असते, 55 डिग्री सेल्सिअस. ओके, डायग्राम तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी हे सुरुवातीचे 2 सेपरेट स्टँड आहे आणि हे रेड कलरमध्ये जे शो केलेले तर या ठिकाणी हे 2 प्रायमर आहे. एक फॉरवर्डिंग प्रायमर आहे, एक बॅकवर्डिंग प्रायमर आहे. लक्षात. एक सरळ जाणारे 5' to 3' आणि एक कुठून येणारे 3' to 5'. असे या ठिकाणी DNAचे प्रायमर हे रेड कलरमध्ये तुम्हाला शो केले. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती आहे पॉलिमरायझेशन किंवा एक्सटेन्शन. स्टेपमध्ये काय होणार आहे बघा, आपण टेम्परेचर जे तर ते थोडंसं वाढवणार आहे, नियर अबाउट 72 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण वाढवणार. म्हणजे काय केलं बघा आपण प्रोसेसमध्ये, सुरुवातीला 91 डिग्री सेल्सिअस प्रोव्हाइड केलं म्हणजे टेम्परेचर वाढवलं. त्यानंतर टेम्परेचर कमी केलं, पुन्हा कूलिंग केलं समजा 55 डिग्री सेल्सिअसमध्ये. पुन्हा अजून टेम्परेचर इन्क्रीज करायचं कुठपर्यंत, 72 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 72 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर त्याच्यामध्ये टॅक पॉलिमरेज नावाचं एन्झाईम ॲड करायचं आहे. सोबतच याच्यात असणारे बघा डिऑक्सी न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट असणारे. आणि हे जे 2 घटक आहे, हे 2 घटक ज्यावेळेस आपण या सॅम्पलमध्ये ॲड करणारे, अशा वेळेस जे सिंगल स्टँडर्ड DNA तर ते कशामध्ये कन्वर्ट होतील आता, डबल स्टँडर्ड DNAमध्ये. कशा प्रकारे, तर RNA प्रायमर जो आहे तर त्याच्यासोबत या ठिकाणी स्टँड फॉर्मेशनला स्टार्टिंग होणार. कशामुळे, डिफरंट न्यूक्लियोटाइड्स त्याच्यामध्ये ॲड झाल्यामुळे. आणि डिफरंट न्यूक्लियोटाइड्स ॲड झाल्यामुळे सिंगल स्टँडर्ड DNAचं रूपांतर डबल स्टँडर्ड DNAमध्ये होणार आहे. लक्षात. बघा सॅम्पलमध्ये आपण डबल स्टँडर्ड DNA घेतला आहे. काय सांगितलं मी, सॅम्पलमध्ये आपण डबल स्टँडर्ड DNA घेतला आहे, पण पहिल्या स्टेपमध्ये डबल स्टँडर्डचं रूपांतर सिंगल स्टँडमध्ये होते. म्हणजे 2 स्टँड वेगळे झालेत. पण शेवटच्या स्टेपमध्ये काय होते, 2 जे वेगळे झालेले स्टँड होते तर ते 2 DNAचे स्टँड तयार करत आहेत. लक्षात. 2 DNAचे स्टँड तयार केले जात आहेत. आणि हे जे या ठिकाणी सायकल आहे तर ह्या सायकलच्या तिघ्या स्टेप जे आहे तर या 3 ते 5 मिनिटात घडून येत असतात. आणि जवळपास एका DNAच्या स्टँडपासनं आपण जवळपास 20 ते 30 सायकल या ठिकाणी DNAचे सॅम्पल जे तर ते तयार करू शकतो. ओके, याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही, कारण DNAची जी क्वालिटी तर ती कमी होऊन जात असते, रिॲबिलिटी जी तर ती डिक्रीज होऊन जात असते. म्हणजे आपल्याला एखादं सॅम्पल DNAचं मिळाले ते कमी प्रमाणात आहे, कमी प्रमाणात असल्यानंतर आपल्याला त्याचे जास्त प्रमाणात DNA तयार करायचे. अशा वेळेस आपण PCR टेक्निकचा वापर करतो. सुरुवातीला जे सॅम्पल आहे तर त्याला 91 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर प्रोव्हाइड करून आपली जी हायड्रोजन बॉन्ड आहे तर ते ब्रेक करून सिंगल स्टँडर्डमध्ये रूपांतर करू. नंतर त्याला थोडं थंड होऊ देऊ. थंड होत असताना त्याच्यात DNA प्रायमर ॲड करणार आहे. त्यानंतर थोडंसं अजून पुन्हा टेम्परेचर या ठिकाणी इन्क्रीज करणार आहे. किती टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे, 72 डिग्री सेल्सिअस. थोडंसं टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे काय होणार आहे की जे न्यूक्लियोटाइड्स आहे तर ते न्यूक्लियोटाइड्स काय करणार आहे, RNA प्रायमरसोबत अटॅच होतील. आणि RNA प्रायमरसोबत अटॅच झाल्यामुळे जो DNAचा स्टँड आहे तर तो कंटिन्युअसली ग्रो होईल. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, PCR टेक्निक जी आहे तर तिचे असंख्य ॲप्लिकेशन आहेत. म्हणजे PCRचा यूज कुठं कुठं होत असतो तर बघा पॅथोजन डिटेक्ट करायसाठी. म्हणजे एखाद्या फूडमध्ये जर समजा एखादा पॅथोजन आहे, समजा रोगकारी घटक आहे, तर त्याला ओळखण्यासाठी PCR टेक्निकचा वापर करत असतात. पाण्यामध्ये एखादा पॅथोजन असेल ते ओळखण्यासाठी PCRचा वापर करत असतात. किंवा टिश्यू स्पेसिमेन डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा PCR टेक्निकचा यूज केला जात असतो. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस, एड्स किंवा मायक्रोबियल डिसीज आहे. ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB
आलं लक्षात. किंवा मायक्रोबमुळे होणारे जे डिसीज किंवा एड्स वगैरे असेल तर हे डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा PCR टेक्निकचा यूज केला जात असतो. त्यानंतर डायग्नोसिस ऑफ जेनेटिक डिसीज लाईक सिकल सेल ॲनिमिया, बीटा थॅल्सेमिया, हिमोफिलिया. बघा हे जेनेटिक डिसऑर्डर आहे, तिघे जेनेटिक डिसऑर्डर आहे. सिकल सेल ॲनिमिया असेल, बीटा थॅल्सेमिया असेल किंवा होमोफिलिया असेल. तर हे तिघं डिसीज डायग्नोसिस करण्यासाठी, डायग्नोसिस म्हणजे निदान करण्यासाठी PCR टेक्निकचा यूज केला जात असतो. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ क्रिमिनल डिस्प्यूट पॅरेंटेज. एखादा गुन्हेगार आहे तर त्याला ओळखण्यासाठी PCR टेक्निकचा वापर करत असतो. त्याचे DNA सॅम्पल मॅच केले जात असतात पॅरेंट डिस्प्यूटमध्ये. अगोदर आपण DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये या गोष्टी शिकलो आहेत. त्यानंतर मॉनिटरिंग जीन एक्सप्रेशन अँड जेनेटिक इंजिनिअरिंग ऑर जीन थेरपी एक्सपेरिमेंट. बघा या ठिकाणी काय सांगितले, विशिष्ट प्रकारचे जीनचं एक्सप्रेशन किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग असेल किंवा जीन थेरपीचे काही एक्सपेरिमेंट असेल तर हे आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी PCR टेक्निकचा यूज केला जात असतो. PCR टेक्निक ही रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमधली एक महत्त्वाची टेक्निक आहे. या टेक्निकमधले क्वेश्चन जे तर ते तुम्हाला नीट किंवा CETला विचारले जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.